वेलोलीचा भुयारी मार्ग पुन्हा एकदा पावसाच्या पाण्याने तुंब भरलेला आहे आणि परत हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। पाऊस पडला की सगळ्यात पहिला बदलापूरकरांपुढे प्रश्न असतो तो म्हणजे हा भुयारी मार्ग चालू आहे की बंद झालाय। त्यात आपल्याला विविध असे नागरिकांचे होणारे हाल इथून दिसत असतात। पुन्हा एकदा आपण लाईव्ह आलेलो आहोत। आज सर्वत्र अपडेट आपण घेणार आहोत। वेलोलीचा भुयारी मार्ग त्याचबरोबर अजून कुठल्या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। तुम्ही आपले बदलापूरच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आम्हाला व्हिडिओ पाठवू शकता किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता। तर नेमकं याचा तोडगा कधी निघणार, वारंवार आपण या समस्या मांडत असतो। जेव्हा कधी पाऊस पडतो तेव्हा अक्षरशः अर्धा तास जरी पाऊस पडला तरी सुद्धा हा जो भुयारी मार्ग आहे बदलापूर ईस्ट आणि वेस्टला जोडणारा हा संपूर्णपणे अर्धा जो आहे पाण्यामध्ये जातो। पाणी तुंबतं याच्यामध्ये आणि त्यामुळे जी नागरिकांची वाट आहे ती कुठेतरी थांबते इथेच, ते पुढे वाट नाही काढू शकत त्याच्यामधून। हे बघा, जर आपण बघितलं इथून कंटिन्यू पाणी जे आहे ते सुरूच असतं। खरं तर पावसाचा पाण्याचा निचरा व्हावा यासाठी खाली जागा सोडण्यात आलेली आहे, खाली पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी। परंतु हे आजूबाजूचं परिसर जर आपण बघितलं तर त्या साईडला पाणी हे तुंबलेलं असतं। आता आपण तिथेही जाऊया आणि तिथलं जे पाणी आहे तेच ह्या वाटेने इथून येत असतं। आता वारंवार प्रश्न असा आहे की नेमकं हे जे पाणी आहे इथे एवढ्या वेळा तुंबतं तर याच्यावरती काही तोडगा का निघत नाही। तर यामागे असं सुद्धा कारण गेल्या काही दिवसांपूर्वी समजून आलं की इथे पाणी तुंबल्यावरती हे जे पाणी आहे मोटरनी काढण्यात येतं। परंतु पाणी जे आहे मोटरनी काढण्यासाठी मोटरला लाईट लागणार आहे आणि अर्थात थोडासा पाऊस आला की वीज जाते, लाईट जाते, त्यामुळे मोटरही चालू होत नाही आणि हे जे पाणी आहे ते काढणं सुद्धा शक्य होत नाही। आपण थोडंसं वरती जाऊया आता। पुन्हा एक जे नागरिक आहे आपल्याला, एक वाहन चालक जे आहे त्यांची टू व्हीलर घेऊन येताना दिसत आहेत त्या भुयारी मार्गामधून। अर्थात कुठेतरी आपला जीवाशी खेळ इथे सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही। परंतु मार्ग दुसरा नाहीये। दुसरा जो मार्ग आहे आपला बदलापूर, जो आपला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल आहे त्या साईडनी जावं लागतं। जर इथे आपण बघितले तर नागरिक जे आपल्याला उभं राहिलेले दिसत आहेत, त्यांना त्या साईडला जायचंय, परंतु आता त्या दुसऱ्या साईडने जावं लागेल। दादा, कुठून जाणार आता आपण? हा रस्ता बंद आहे तर टर्न मारणार, पण मग कुठून जाणार? स्वातंत्र्यवीर पुलावरून पुलावरून जाणार। समस्या किती वर्षापासून आपण रिक्षा चालक आहात? 74 पासून मी इथे। हे असंच चालू आहे का? हे असंच धंदे चालू आहेत दर पावसामध्ये असंच असतं? बिनकामाच्या शेड टाकल्यात, काय उद्योग करतात। तर आता पूर्ण त्यांना लहान मुलगा आहे आपण बघत आहात। आता इथून पूर्ण फिरून जो आहे मोठा फेरा पडणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरून त्यांना आता बदलापूर ईस्टला जावं लागणार आहे। इथे जरी आपण बघितलं तर काही तरुण दिसत आहेत आपल्याला। कधीपासून हे असं बघतायत आपण? दरवर्षीच आहे मॅडम, हे खूप प्रॉब्लेम होता आम्हाला। आता स्टेशनवरून फिरून जावं आपण जाणार नाही, रिस्क नाही घेणार। बरोबर आहे, तर रिस्क नाही घेणार आहेत। काय बोलणार दादा? ऐसी रहता है, हर साल कभी से कुछ किए नहीं है, हमेशा ऐसी रहता है। वो इतने दिन से देखे तो ऐसी रहता है, बारिश गिरेगा तो ऐसी रहता है, कभी ट्रेन का पानी। फक्त हार्डली अर्धा तास पाऊस पडलेला आहे आणि ही समस्या आपल्याला दिसते आहे। घंटा नहीं होगा, 1 घंटा भी नहीं होगा तो इतना पूरा प्रॉब्लम होगा। वहाँ जाना है, अभी पूरा घूम के जाना पड़ता है हमारे। पूर्ण फिरून चक्कर मारून जावं लागणार आहे। झोमॅटोवाले दादाही आपल्यासोबत आहे, ते इथूनच जातील कारण त्यांना वेळेमध्ये जे आहे डिलिव्हरी द्यावी लागते। ज्यांचं जे प्रोडक्ट्स मागवलेले असतात, जे खाद्यपदार्थ मागवलेले असतात, तर त्याची डिलिव्हरी त्यांना वेळेवर द्यावी लागते आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर ते रिस्क घेऊन इथून जाण्याचा प्रयत्न करत आहे। कारण दुसरा जो मार्ग आहे त्यांच्याकडे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरून त्यांना मग क्रॉस करून तिकडून जावं लागणार आहे। मोठा फेरा तो त्यांना पडणार आहे। तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच देत चला आणि तुम्ही सुद्धा काही ऑनलाईन फूड वगैरे मागवत असाल, थोडासा उशीर झाला पावसाळ्यामध्ये, तर कृपा करून तुम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करा कारण अशा परिस्थिती ज्या आहे त्यांच्यावरती उद्भवू शकतात। दादा आपल्यासोबत आहे। नमस्कार दादा, कुठे राहतात आपण? वासनेमध्ये। इथे राहतात? हो। तुमच्या सोसायटीत पण पाणी येतं का? मग हे नाही पाणी येत, आम्हाला बोगदा खालून जायला लागतं ना। बोगदा खालून जावं लागतं? दरवर्षीच आहे ते। मग आता कुठून जाणार तुम्ही? भिंती कुठून जावं लागेल? अरे बापरे, हो। कुठून? या साईडला भिंती कुठून त्या बाजूला जावं लागेल। खूप रिस्की
दरवर्षी आहेत. किती वर्षापासून राहतात बदलापूरमध्ये? 8-10 वर्षापासून 8-10 वर्षापासून. तेव्हापासून ही अशीच परिस्थिती आहे ना? तर खरं म्हणजे आता जर आपण बघितलं ना तर याच्यावरती लवकर समाधान निघू शकतं, परंतु ज्या वेळेला पाऊस येतो त्यावेळेला शॉर्ट सर्किट वगैरे काही होऊ नये यासाठी महावितरणाकडनं लाईट जाते आणि ती लाईट गेल्यामुळे असं बोललं जातं की हे जे पाणी आहे बोगद्यामध्ये भुयारी मार्गामध्ये राहिलेलं तुंबलेलं तर ते पाणी मोटरने काढणं शक्य होत नाही, कारण मोटरही बंद पडते. तर तिकडे बघूया आपण आता. वरचं जे पाणी आहे ते खाली जात आहे, इथे जे पाणी तुंबलंय ते. पुन्हा एक जे नागरिक आहे ते याच्याने जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि विशेष म्हणजे हा जो भुयारी मार्ग आहे याच्यामध्ये लाईट सुद्धा नाहीये. लाईट नसल्यामुळे जोपर्यंत वाहन खाली उतरत नाही तोपर्यंत त्यांना अंदाजा सुद्धा येत नाही की पाणी तिथे किती आहे ते. बघा, वारंवार आपण या समस्या स्थानिक प्रशासनापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत की याच्यावरती काहीतरी तोडगा निघला पाहिजे. पुन्हा जर त्या साईडला बघितलं आपण तर तिकडच्या साईडला सुद्धा तशीच ट्रॅफिक झालेली आपल्याला दिसते आहे. बदलापूर ईस्ट आणि वेस्टला जोडणारा हा जो मार्ग आहे बदलापूर बेलवली मधला भुयारी मार्ग तो आता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. हे पाणी निघायला 2-3 तास तर आरामात लागतील. झूम आहे ना. असं वाटायला लागलंय की बदलापूरकरांना आता या भुयारी मार्गाची सवय झालेली आहे. बघा, बदलापूरकर जास्त फेरा न होऊ देता इथून येण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे लाईटही नाहीये, त्या भुयारी मार्गामध्ये लाईट सुद्धा नाहीये. बहुतेक तो लाईटही 7, 7:30, 8 नंतर चालू होतो. तर आता दिसतही नाहीये की मध्ये कशी परिस्थिती आहे, मध्ये काय चालू आहे ते. अजून कुठल्या परिसरामध्ये असंच पाणी तुंबलेलं आहे का पावसात, तर तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनद्वारे नक्कीच सांगा. हा लाईव्ह तुम्ही कुठून बघत आहात ते सुद्धा सांगा. बघत राहा आपले बदलापूर. कृपा करून एक विनंती राहील की कोणीही जर जास्त पाणी आहे तर येऊ नका, या साईडनी येऊ नका. थोडंसं लांबून तुम्ही गेलात तर ठीक आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरून, पण स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. गाडीमध्ये सुद्धा पाणी देतं. पण आतापर्यंत आपण जेवढेही वाहन चालक बघत आहोत ना ते सगळे डेअरिंग करत आहेत येण्याची. जणू काही खरंच बदलापूरकरांना या भुयारी मार्गाची सवय झालेली आहे. आता बदलापूरमधील तरुणांनी एक्सेप्ट केलेलं आहे की आता आपल्याला असेच दिवस काढायचे आहेत. आता अशाच समस्या या सुटणार नाही, पण त्याच्यातून आपल्यालाच मार्ग काढावा लागणार आहे. रिक्षा चालक मित्र आलेले आहेत इथे, ते पण जात आहेत वाटतं इथून वाहन घेऊन त्यांचं. बाकीच्या कुठल्या भागांमध्ये पाणी तुंबलेलं आहे का कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा. तुमच्या जवळपासच्या परिसरामध्ये काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असेल तर ते सुद्धा तुम्ही आपले बदलापूरच्या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे नक्कीच सांगू शकता. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू. अन्यथा तुम्ही आमच्यापर्यंत व्हिडिओ सुद्धा पाठवू शकता. तर आपले बदलापूरचा संपर्क क्रमांक प्रत्येकाने एक इमर्जन्सी नंबर म्हणून सेव्ह करा. 87 66 96 74 08 01. 87 66 96 74 01 हा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे. याच्यावर तुम्ही कधीही व्हॉट्सअप करू शकता, व्हिडिओ पाठवू शकता जर काही समस्या असेल तर. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद. भेटूया पुढच्या बातमीमध्ये. काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला. धन्यवाद.